मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूया सविस्तर। कोदडी येथील सभेत मी भाष्य केलेल्या शब्दांचा विपरीत अर्थ काढून विरोधक माझी बदनामी करू पाहत आहेत असे वक्तव्य आमदार भीमराव केराम यांनी केले। ते पुढे म्हणाले की मी बोधडीच्या सभेमध्ये जे वक्तव्य केलं त्या संदर्भाचा विपर्यास करून माझ्या विरोधकांनी महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरला असे म्हणून व्हिडिओ क्लिप वापरून कारण नसताना माझी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे। संदर्भ त्या अर्थाने तसा बोललेला गेलेला नव्हता असे त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे स्पष्टीकरण दिले आहे। काल मी बोधडीच्या सभेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भाचा विपर्यास करून माझ्या विरोधकांनी महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः आमच्या भगिनीच्या बाबतीमध्ये मुक्का आम्ही गावामध्ये फिरताना मुक्का घेतो अशा पद्धतीचा शब्दप्रयोग करून कारण नसताना माझी बदनामी करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे। संदर्भ तशा अर्थाने त्या ठिकाणी बोलल्या गेलेला नव्हता। विरोधकांना उत्तर देत असताना विकासाच्या कामासाठी मुंबई आणि बाकीच्या ठिकाणी प्रवास करायच्या कारणाने मला वेळ मिळालेला नाही, त्यामुळे मी काय गावामध्ये काय मुक्का घेत फिरायचे काय असा हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला होता। परंतु जाणीवपूर्वक लोकांना माझ्यावर कुठल्या प्रकारचा आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे कुठले मुद्दे नसल्या कारणामुळे माझ्या भाषणातला एक संदर्भ देऊन चुकीचा विपर्यास करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जे प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। आणि सोशल मीडियामध्ये जे काही प्रसार करण्यात आलेला आहे त्यांनी तरी किमान त्या ठिकाणी माझी मी जे बोललो किंवा नाही ह्याची शहानिशा करणं आवश्यक होतं तेही त्यांनी केलेलं नाही। ज्या प्रिंट इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून जे बातमी प्रसारित केल्या जाते त्यांना माझी विनंती आहे की माझं म्हणणं ऐकून घेऊन तशा पद्धतीचं असणारं आपण ते प्रसारित करावा। कारण नसताना ज्या महिलांच्या सन्मानासाठी मी सातत्याने या ठिकाणी लढतो त्यांचा अवमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या हातून होणं कदापि शक्य नाही हे मात्र ठामप्रमाणे या ठिकाणी सांगतो आणि विरोधकांना हे सांगू इच्छितो अशा पद्धतीचं माझ्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य त्याचा विपर्यास करून लोकांमध्ये मांडून तुम्हाला काही साध्य होणार नाही आणि या गोष्टीला मी अजिबात थारा देत नाही। परंतु जो काही त्याने वक्तव्य माझा विपर्यास करून सांगलेला आहे याच्यावर मायबाप भगिनींनी त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये एवढं माझी विनम्र अशी विनंती आहे।